आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ। पाचोरा तालुक्यात दफनभूमीच्या प्रश्नावरून मोठा उद्रेक, समाज बांधव रस्त्यावर उतरले आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी। नेमकं काय घडलं आणि आंदोलनकर्त्यांनी काय सांगितलं, पहा हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड, निडर, जनतेचा आवाज। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। पाचोरा तालुक्यातील वानेगाव येथे दफनभूमीच्या प्रश्नावरून तणाव निर्माण झाल्यानंतर आज समता सैनिक दलाच्या वतीने भव्य निषेध आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की दफनभूमीवर अतिक्रमण करण्यात आले असून समाज बांधवांना अंत्यसंस्कार करण्यास अडथळे निर्माण केले जात आहे। अंत्यविधी दरम्यान झालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे मागण्या केल्या की संबंधितांवर अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, दफनभूमी अतिक्रमण मुक्त करून संरक्षण भिंत उभारावी, समाज बांधवांना पोलीस संरक्षण द्यावे, जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करावी। या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी प्रतिक्रिया देत बोलले, आमच्या समाजावर अन्याय होत आहे। दफनभूमीवर अतिक्रमण करून आम्हाला अंत्यसंस्कारही करू देत नाहीत। प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही तर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू। या सर्व घटनेवर स्थानिक पदाधिकारी यांनी देखील प्रशासनावर इशारा देत प्रतिक्रिया दिल्या। ही केवळ जमीन किंवा दफनभूमीची बाब नाही, हा आमच्या संविधानिक हक्काचा प्रश्न आहे। दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत। या आंदोलनाला RPI जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे यांचा देखील सहभाग दिसून आला असून त्यांनी प्रशासनाला कणखर शब्दात ठणकावले, आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत, पण न्याय मिळाला नाही तर पुढील काळात मोठा संघर्ष उभा करू। या घटनेमुळे प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहे। या घटनेविषयी या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाने अद्याप ठोस भूमिका न घेतल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पाचोरा तालुक्यातील या दफनभूमीमुळे वादामुळे सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता असून प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करणे गरजेचे आहे। या सर्व घटनेमुळे MJ न्यूजचे लक्ष लागून आहे आणि प्रशासन यावर काय भूमिका घेते हे येणाऱ्या पुढील निर्णयात समजेल। या निर्णयाची पुढील अपडेट बघण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा आणि जो प्रकार पाचोरा तालुक्यातील दफनभूमीत झाला याविषयी आपल्या प्रतिक्रिया, आपले मत नोंदवायला विसरू नका। समता सैनिक दलाचा, भारतीय संविधानाचा, वानेगाव येथील जातीवादी गुंडांना अटक, वानेगाव येथील जातीवादी गुंडांना अटक, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, अरे कोण म्हणतं घेणार नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, समता सैनिक दलाचा आवाज कुणाचा, आवाज कुणाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा। ठीक आहे सर, आपलं नाव आणि आपलं नाव। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। जय भीम। मित्रांनो, मी समता सैनिक दलाचा जिल्हाध्यक्ष आयुष्मान किशोर डोंगरे गेल्या 5 ते 6 महिन्यापासून वानेगाव येथील दफनभूमीच्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी 10 दिवसाचं आंदोलन केलं, उपोषणं केले, विविध प्रकारच्या अधिकाऱ्यांना निवेदनं सुद्धा देण्यात आलेली। गेल्या 70 ते 80 वर्षापासून बौद्ध, चर्मकार आणि मातंग समाजासाठी राखीव असलेल्या दफनभूमीचा ताबा मिळावा व त्या ठिकाणी आम्हाला स्वतंत्र पद्धतीने लोकशाही मार्गाने दफनविधी करण्याचा अधिकार मिळावा। या संदर्भामध्ये आम्ही वारंवार पोलीस प्रशासन असेल व इतर विभाग असतील यांना लेखी स्वरूपाचे निवेदनं दिलेले होते। त्याच पार्श्वभूमीवर 19 तारखेला आमच्या वानेगाव येथील वयोवृद्ध आजीचं निधन झालं आणि तिला दफनविधी करण्यासाठी घेऊन जात असताना त्या गावातील अतिक्रमणधारक गावगुंडाने व समाजकंटकाने सदर मूत्रदेहाला अडवणुकीचं काम केलं। आलेल्या JCB धारकाला शिवीगाळ करत परत केलं व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाज जमलेला असताना त्यांना शिवीगाळ करण्याचं पाप केलं।
म्हणून अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार अशा गावगुंडाला, अशा समाजकंटकाला कायदा व शासन झालं पाहिजे या प्रमुख मागणीसाठी व गेल्या अनेक दिवसापासून पाठपुरावा करत असलेल्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेली जी ग्रामपंचायत आहे ही निकार्यक्षम असल्या कारणामुळे यांच्यावर सुद्धा कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे। त्याचबरोबर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमचा बौद्ध, चर्मकार आणि मातंग समाज असतो, त्या समाजाला पोलीस प्रशिक्षण मिळावं व त्या दफनभूमीला आम्हाला तार कंपाऊंड करून मिळावं व त्या दफनभूमीच्या शेजारी जी गावठाण जागा आहे ती पूर्वी आमचीच होती, परंतु ग्रामपंचायतीने चुकीचे दाखले देत ती गावठाणमध्ये वर्ग केली। ती जागा पूर्वत आमच्या दफनभूमीला मिळावी अशा प्रमुख मागणीसाठी आज समता सैनिक दलाच्या वतीने प्रचंड असा भव्य असा निषेध मोर्चा व आक्रोश मोर्चा काढण्यात आला व आज 3 ते 4 वाजले अजून सुद्धा प्रशासकीय अधिकारी आमच्या मोर्चाला भेट देण्यासाठी आलेले नाहीत, घाबरलेले का लाजवलेले आहेत याचा प्रश्न आम्ही या प्रशासनाला विचारतो व तत्काळ 1 तासाच्या आत त्यांनी जर दखल घेतली नाही तर नाईलाज असतो समता सैनिक दलाचा हा निषेध व आक्रोश मोर्चाचा रूपांतर धरणे आंदोलनामध्ये या ठिकाणी गेल्या 5 वाजेच्या नंतर आम्ही करणार आहोत। जय भीम। यापुढे आंदोलन कोणत्या स्वरूपाचं असेल आपलं? यापुढे बाबासाहेबांनी निर्माण केलेली समता सैनिक दल ही लोकशाहीला अभिप्रेत आहे, भारतीय संविधानाला अभिप्रेत असल्या कारणामुळे लोकशाही मार्गाने हे आंदोलन हे आता तालुका स्तराचं असल्या कारणामुळे जिल्हा स्तरापर्यंत कसं नेता येईल याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी आपण इथे जमलेलो होतो। आज सरकार मोठी इथं काढलेलं आहे, कारण की इथल्या जातीवादी मनुवादी लोकांनी गेल्या 19 तारखेला एक वृद्ध महिलेची आजी वारली होती, त्या आजीला त्यांनी वैद्यकांनी विरोध केला। अशा समाजकंटकावर 1808 गुन्हा दाखल करावा अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि इथला जो ग्रामसेवक आहे त्याची त्वरित निलंबित करावे, कारण की तो कुठल्याही प्रकारचं प्रशासनाला सहकार्य करत नाही आणि आमच्या बौद्ध बांधवांना सहकार्य करत नाही अशी मी आणि तिथं जमलेल्या सर्व बंधूंना मी धन्यवाद करतो, कारण ते मोर्चासाठी त्यांनी आले आहेत।